आणि आता तुम्हाला आश्चर्याचा धक्का देणारी बातमी आहे, कारण एका कचरा वेचणाऱ्या महिलेला तब्बल 10 लाख रुपयांची बॅग सापडली। आणि पुण्यातल्या या महिलेनं या पैशांचं नेमकं काय केलंय आणि ते कुणाला दिलेत त्यावरचा एक विशेष रिपोर्ट पाहूयात। कुणीतरी विसरून गेलेली एखादी बॅग तुम्हाला सापडली, तुम्ही ती उघडून बघितल्यानंतर त्यात 1-2 नाही तब्बल 10 लाख रुपयांचं बंडल दिसलं तर तुम्ही काय कराल जरा विचार करा। पुण्याच्या कचरा वेचणाऱ्या अंजुताईला नेहमीप्रमाणे काम करताना तब्बल 10 लाख रुपयांनी भरलेली बॅग सापडली। मात्र अंजुताईनं नेमकं काय केलं ते त्यांच्याकडूनच ऐका। कचरा गोळा करत होते ना, तिथे सोसायटी झाडात आलते, कचरा बिचरा सगळं टाकला ह्याच्यामध्ये। चाकापाशी बॅग भेटली होती औषध गोळ्यांची, तर त्यात गोळ्या औषध होते आणि वही पुस्तक होतं। म्हणजे आपला एक मुलगा आपले ना का ते लाईनच आहे ना सगळी मेडिकल लाईन, मग त्याच्यामध्ये मी त्या मुलाला बोललं, म्हणलं हा काही मेडिकल लाईनची बॅग पडली पण मला माहीतच नाही त्यात पैसे म्हणून। मग त्याने ती वही बघितली तर म्हणला मावशी मी फोन लावतो, आणि मग ते खोललं तर बॅग होती पैसे भरलेली। त्याने होते पैसे 10 लाख होते। अंजुताई याच परिसरात काम करत असल्यानं त्यांनी इतरांच्या मदतीनं त्या व्यक्तीचा शोध घ्यायला सुरुवात केली। त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे मूळ मालकासोबत संपर्क झाला आणि अंजुताईंनी संपूर्ण 10 लाख रुपयांची रोकड आणि औषधं परत केली। सगळं मळकटलेली त्या ना का असं हे लागलेलं धूळ बीळ सगळी। आता त्याला सगळे परत दिले? हो परत दिले। हो साडी सन्मान केला ना 1100 रुपये। वाटते आता की 10 लाख रुपये तुम्ही परत दिले, लोक कौतुक करतायत, हे सगळं एकदम हेच मला बघायचं होतं, हेच भारी वाटतंय। माणूस गरीब असो वा श्रीमंत, तो मनानं सच्चा असायला हवा, हेच अंजू माने यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलंय। आज जिथे पैशासाठी रक्ताची नातीही विसरली जातात, तिथे अंजुताईंची ही कृती आदर्शवतच आहे। कॅमेरामन आदर्श कटकेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे।